कबुतरांमुळे तुम्हाला सजीवांवरती प्रेम करत नाही. जर कबुतरांचं तुम्हाला एवढं आवड आहे ना, तर तुमचं मंदिर ओपन आहे ना, तिकडे तुम्ही धान्याची रास घाला ना. आमचं तसं म्हणणं नाहीये. तुम्ही कबुतरांना तिकडे बोलवा. कबुतरांचं खाणं दाणं हे चणा पाणी आहे का? चणे खातात कबूतर, त्यांचं इतर किडे मुंग्या पण खातात ना. दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा नाही, तेढ निर्माण करण्याची गोष्ट नाहीये. एक त्यांचा एक छुपा अजेंडा आहे. कुणाचा? जे त्या दिवशी आंदोलन झालं त्यांचा छुपा अजेंडा असू शकतो. जेव्हा महाराष्ट्रामध्ये कोणाचा बलात्कार होतो तेव्हा ही समाज त्यांना हे करते का, सपोर्ट करते का? तेव्हा हा समज कुठे जातो? सर आपका किस चीज को विरोध है, क्या कहेंगे, क्या मांगे? हम लोग का यही है कि मुंबई जो न्यायालय है, उच्च न्यायालय, उसका आदेश मानना चाहिए बस. आणि मराठी माणसांवरती जाणून बजून असं केलं जाते. आज मराठी शाळा बघा, मराठी माणूस बघा कसा मुंबईतून बाहेर जाईल. गिरण्या तर अशा दादारीकडून बंद पाडल्या. आता हळूहळू करत ही शिरजोरी होते. मग आम्ही मराठी लोकांनी जायचं कुठे? तुम्ही इथं सर्व दादरचा कुठलाही तुम्ही सर्वे करा, तुमच्या लक्षात येईल की इथं सर्व बाकीचे लोक जास्त आहेत. आणि विरारचा पण तुम्ही मोर्चा पाहिला असेल. आणि मग आम्ही जायचं कुठे? म्हणजे आम्हाला काही जगण्याचा अधिकारच नाहीये का? आमचा महाराष्ट्र शिवरायांचा महाराष्ट्र म्हणून आमची मागणी आहे की उच्च न्यायालयाचा आदेश पाळावा. त्यांच्यावरती सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजेत ज्यांनी चाकू सुऱ्या घेऊन जे बाहेर आले होते. कबुतरांना चारा घालण्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधतायत, त्याला तुम्ही कसं उत्तर देणार? पर्याय शोधावा, पण सत्य मुंबईच्या बाहेर शोधावा. सर मी राहते तिथं सुद्धा माझ्या तिथं कबुतरांमुळे किती तर लहान मुलं आजारी पडतात आहे. डॉक्टर सांगतात की कबुतरांपासून तुम्ही सावध राहायला पाहिजे. उच्च न्यायालयाचा आदेश करत नाही. या लोकांना कोण पाठीशी घालतंय? त्याला पाठीशी कोण घालतंय? यांचंच सरकार आणि यांच्यातले सर्व तेच पाठीशी घालतात. मराठी माणूस काढायचा आहे. त्या दिवशी बाबूभाई भाऊंजी पण आलेले. ज्या चाकूसुऱ्याचं आंदोलन झालं ते बाबूभाई भाऊंजी आलेले. मराठीच्या मंत्र्यांना मराठ्यांचं काही पडलंच नाहीये. त्यांना पहिल्यांदा ऑलरेडी महाराष्ट्रातून मराठी सगळी काढायचे. मुंबई पहिला टार्गेट आहे. तुम्ही पाहिलं असेल शाळांचा संबंध आहे, पालिकाच्या शाळांचा संबंध आहे, भाषेवरती तुमचं आणलीच आहे. आता हळूहळू मराठी माणसांवर पण कबूतर खाण्याच्या समर्थनार्थ बायका बाहेर येतात तेव्हा त्यांच्यावरती गुन्हे होत नाहीत. आमच्यातल्या लोकांनी फक्त मी एक उदाहरण सांगते की उद्या माहीमची पालिका शाळेवरती आम्ही झेंडावंदन करणार होतो 15 ऑगस्टला. तिथं आम्हाला नोटीस मिळाली की तुम्ही करू नका. C1 कॅटेगरीमध्ये ती बिल्डिंग टाकली. मराठी अभ्यास केंद्र दीपक पवार त्यांच्यासाठी काम करतात आहे. तरी सुद्धा आम्हाला नोटीस मिळाली की तुम्ही तिथं करायचं नाही. म्हणजे जिथं आपला झेंडावंदन हा आपला अधिकार आहे ते आम्हाला करून देत नाही. पण मराठी माणसांनी आम्ही जर असं शांत राहिलं तर उद्या आमच्या डोळी जड होतील. म्हणून आता आम्ही शांत राहणार नाही. सर जैन मुनींचं काय आहे की त्यांचं म्हणणं आहे. सर मग असा विचार केला तर आमची गाय सुद्धा पवित्र आहे. आम्ही उद्या गायचा गोठा इथं बांधला तर कसं होईल? म्हणजे आम्ही आमचं सर्व प्रयत्न करतो की युनिटी डायव्हर्सिटी सर्वांनी एकत्र राहावं. आम्ही जर असं केलं तर उद्देशाला ह्यांचं काय होईल? मराठी माणूस शांत आहे म्हणून मला असं वाटतं संयमाने ही गोष्ट सुटू शकते. याच्यावरती मार्ग काढू शकतो आपण. पर्यायी मार्ग मुंबईतच का? आज एवढं सगळं असताना तुम्ही सगळीकडे इथं पाहताय की कबुतर फिरतात आहे. कारण ते लोक टेरेसवरती त्यांना दाणे घालतात आहे. प्राण्यांबद्दल आमचंही असं आहे. प्राणी नागरिकांना आवाहन केलं होतं की आज या ठिकाणी या एकजूट दाखवा. तुम्हाला वाटतं का की लोक तुमच्यासाठी आलेले आहेत? लोक आलेले आहेत, तुम्ही बघत आहात. आणि काही लोकांना इथे येऊन दिलेलं नाहीये. मराठी एकीकरण समितीच्या लोकांना तिथूनच त्यांनी हे केलेलं आहे. अजूनही ते तिथं पोहोचले नाहीये. 10ची वेळ दिली होती. ऑफकोर्स पोलीस अडवणूक करतात. अगदी आम्हाला तिथे किती वेळ झाला? आम्ही 1.5 तास झाला आम्हाला तिथं थांबूनही देत नाहीयेत. आमचं एकच म्हणणं आहे की उच्च न्यायालयाचा आदेश करा. ज्यांनी चाकू सुरे काढले बायका असू द्यात ना. गुन्हा करणारा लहान मुलगा असला त्याच्यावरती ज्युडिशियल जस्टिस होतो. फौजदारी गुन्हा दाखल करणार म्हणून सांगण्यात येत आहे की फक्त बीएमसीच कारवाई नाही करणार तर फौजदारी गुन्हा देखील दाखल होऊ शकतो. बरं मॅडम कधी आज किती दिवस झाले त्याला? असं अचानक कुणी काय केलं तर रातोरात उचललं जातंय. आपण पाहिलं नाही विरार भाईंदरच्या मोर्चामध्ये आम्ही किती दिवस हे सगळं सहन करायचं. आता जर मराठी माणसांना सर्वांना माझं आव्हान आहे अभी हम शांत बैठ गए तो खतम. आज ऑलरेडी सगळ्या गिरणी बंद पाडल्या, मराठी शाळा बंद पाडल्या आणि काही दिवसांनी मराठी माणसांचं अस्तित्व भाषेवरती तर गदा आलीच आहे. डॉक्टर नरेंद्र जाधव समिती नेमली आहे. त्याचं काही माहित नाही, तो कधी निर्णय देईल. अशा कितीतरी सीबीएसईच्या शाळा आहेत. मी स्वतः प्राध्यापक म्हणून स्वतः काम करते. हे करत असताना सुद्धा कितीतरी शाळा आहेत की तिथं अजूनही हिंदी शिकवली जाते 1ली, 2री, 3रीला. अभी हिंदी में डालने का आप लोग यहाँ पर विरोध प्रदर्शन कर रहे हैं, क्या कुछ कहना है आपका, क्या मानना है? हमारा एक ही मानना है कि उच्च न्यायालय का आदेश है. यहाँ पे कबूतर खाना है जो बंद किया है बंदी करना चाहिए. जो लोग यहाँ के नागरिक हैं उन्होंने भी दाना पानी यहाँ पे नहीं डालना चाहिए उनको. और जो डाल रहे हैं उनके प्रति बीएमसी ने कार्रवाई करनी चाहिए. और जिन्होंने भी जो चाकू सुरा लेके आए थे उनके
ऊपर फौजदारी गुना होना ही चाहिए, भले औरत हो, छोटा बच्चा हो या आदमी हो। जन समाज की जो महिलाएं हैं वो भी अलग अलग तरीके से अपनी बात सामने रख रही, कह रहे हैं कि उनकी जो सर मेरा एक ही मानना है, देखो अभी यहाँ पे यूनिटी डाइवर्सिटी अलग अलग समाज के लोग रहते हैं। हमने ऐसा सोचा कि हमारी हिंदू है, हमारी गाय पवित्र है, तो हम इधर गोठा बांधेंगे तो कैसे चलेगा? ऐसा नहीं है, हमें सबको साथ मिलके रहना चाहिए। इसके लिए एक दूसरे का धर्म का भी आदर करना चाहिए। किसी धर्म की लड़ाई नहीं है, किसी समाज की लड़ाई नहीं है, फिर भी सबने साथ में आए तो हम कर सकते हैं। इसके लिए थोड़ा सौदे बने रहेगा तो अच्छा है। अननेसेसरी हर टाइम मुंबई ये टारगेट में आने का यही रीजन है कि यहाँ के मराठी मानुस के रहने के लिए बहुत दिक्कतें आ रही है। और आपने देखा ही बहुत जगह पे उनको घर नहीं दिए जाते और बहुत ऐसी मांगे हैं उनकी जो पूरी करनी चाहिए। मराठी पण केलेलं आहे। आज आप लोग यहाँ पर विरोध प्रदर्शन करने वाले थे कबूतर खाने को लेकर के, क्या वजह है और क्या मांगे हैं आपको? हमारा विरोध यही है, अगर कोई धर्म, कोई संस्था अगर मुंबई उच्च न्यायालय का आदेश नहीं मानती है तो मेरे हिसाब से उनको शांतता प्रिय नहीं कहा जा सकता। परसों जो आंदोलन हुआ है चाकूसुरी का, अगर यही आंदोलन अगर कोई अल्पसंख्यक करता मुंबई में तो मेरे हिसाब से बोलते ना कि तो मुंबई में हड़कंप मच जाता था। हाँ बोलो। अभी कुछ लोग जो है पिछले दिन छुरी चाकू भी हाँ, लेकर उतरे। हाँ। अब आप लोग विरोध प्रदर्शन किस लिए कर रहे हैं कि ये हटाना चाहिए नहीं हटाना चाहिए? देखो, एक मराठी में कहावत आहे, त्यांनी गाय मारली म्हणून आम्ही वासरू मारत नाही। आमचं एकच आहे की त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश मानावा आणि जो मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलं आहे ते हे करावं। साइडून आहे भाई।